संवादच्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर रवींद्र नांदेडकर. डॉक्टर नांदेडकर हे अनुयश डायबिटिक रिसर्च सेंटरचे डायरेक्टर आहेत. त्यांनी डायबिटीस म्हणजे मधुमेहावर मोठं संशोधन केलेलं आहे. ते मुळात एम.फार्म आहेत आणि अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये त्यांनी एम.डी. केलं. ते आयुर्वेद विद्या विशारद आहेत. त्यांनी डायबिटीसवर केवळ संशोधन केलं असं नाही तर आधुनिक वैद्यकामध्ये ज्या भाषेत मागणी होते त्या भाषेत त्यांनी वनस्पतीवर संशोधन केलं. एका वाघाटी नावाच्या वनस्पतीचा मॉलिक्यूल डेव्हलप केलं. हिरोशिमा स्कूल ऑफ मेडिसिन बरोबर हा प्रकल्प त्यांनी केला. त्यांच्या या संशोधनाच्या मार्गामध्ये त्यांनी जे काही पाहिलं, अनुभवलं आणि मुख्यत्वे करून मधुमेहाच्या बाबतीत ते आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. माझं मूळतः अकॅडमिक हे पूर्वीपासून चांगलं होतं. डिप्लोमा फार्मसी करताना आय स्टूड फर्स्ट इन महाराष्ट्र. डिग्रीमध्ये मी विद्यापीठात चौथा होतो आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं गेट नावाचं ग्रॅज्युएट अप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग IIT कंडक्ट करते ती. त्या टेस्टमध्ये मी संपूर्ण भारतातून 357 होतो आणि ती गेट एक्झाम मी क्वालिफाय केली. एम.फार्म करत असताना सुद्धा मला UGC स्कॉलरशिप होती. हे सगळं करत असताना अकॅडमिक एवढं चांगलं ठेवायचा उद्देशच असा होता की पूर्वीपासून हे डिटर्मिन होतं की एका चाकोरीबद्ध आयुष्यात आपल्याला राहायचं नाही. नंतर तुम्ही रिसर्च निवडताना त्याचा महत्वाचा जो केंद्रबिंदू आहे तो मधुमेह निवडला. हो. त्याचं काय कारण? आता बिईंग अ फार्मासिस्ट, मूळतः मी फार्मासिस्ट आहे. हे करत असताना फार्माकोलॉजी हा विषय आमचा सगळ्यात बेस. विविध रोगांची सखोल यामध्ये अभ्यास केला गेला डिप्लोमा, डिग्री आणि PG मध्ये. आणि हे सगळं बघत असताना वातावरणाचा इम्पॅक्ट आता सध्या कोणत्या प्रकारचे रोगी आपल्या समाजामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि त्यातल्या त्यात माझे वडील कैलासवासी यशवंतराव नांदेडकर स्वतः डायबेटिक पेशंट होते. त्यामुळे मधुमेह रुग्ण, त्याला मधुमेहाच्या अनुषंगाने होणारे त्रास, इन्सुलिन थेरपीवर असताना काय काय अडचणीतून तो जातो. मधुमेह हा खरं हायपरग्लायसेमिया म्हणजे रक्तात शर्करा वाढणे हे एका कॅटेगरीचा हा रोग असताना सुद्धा रुग्णाला अक्षरशः जीवन हे असह्य होतं. कॅन्सर आहे, एड्स आहे, हेही जगाला तेवढेच भेडसावणारे प्रश्न आहेत. पण त्याची संख्या तुम्ही विचार केली तर ती कमी आहे. पण आज मधुमेहाची संख्या अशी आहे की असा कोणताही व्यक्ती नाही ह्या जगामध्ये की ज्यांचे कुटुंबीय किंवा हितचिंतक कोणीतरी एकापैकी एक डायबेटिक नाही. आधुनिक वैद्यकाशी तुमचा थेट परिचय होता. हो. तुम्ही एम.फार्मच होता. त्यामुळे तसं न करता तुम्ही आपली जी वैद्यक प्रणाली आहे त्याच्यातनं तुम्ही त्याचा शोध घेतला. बरोबर. त्याचं काय कारण? फार्माकोग्नॉसी, ज्यामध्ये वनस्पती आणि मग त्यांचा औषधी उपयोग हा विषय निवडला आणि त्यातल्या त्यात फायटोकेमिस्ट्री हा विषय घेतला. कारण हा विषय घेण्याचा मागचा उद्देशच असा होता की बिईंग अ ट्रॉपिकल कंट्री आपल्याकडे वनस्पतींची फार मोठी संपदा आहे. आपल्याकडे 3 ऋतू आपल्याला मिळतात, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. इतर देशामध्ये युरोपियन कंट्री आणि ज्या कंट्रीच्या डेव्हलप्ड कंट्री, ज्या विकसित देश आहेत त्यांच्यामध्ये असे ऋतू मिळत नाहीत. त्यांच्यामुळे त्यांच्याकडे वनस्पतींची संख्या कमी आहे. की ग्रीन व्हेजिटेबल्स आज इंडियन मनुष्य आहारात घेईल तेवढा परदेशी किंवा तिकडचा युरोपियन कंट्रीतला माणूस घेत नाही, कारण तिकडे ती मुबलकता नाही. मग माझ्या डोक्यामध्ये पूर्वीपासून होतं हे नॉलेज जरी आपल्याला असलं मात्र याच्यातून एक्सप्लॉइट करताना भारतातल्याच वनस्पती एक्सप्लॉइट करायला आणि त्या जगासमोर आणायला. मधुमेहावर आम्ही काम करायला घेतलं त्यावेळेला मला फक्त एवढंच माहिती होतं की डायबिटीससाठी काहीतरी हर्बल मेडिसिन आपल्याला शोधायचं आहे. पण ज्यावेळेला काम करायला घेतलं त्यावेळेला आम्ही माझ्या डोळ्यासमोर ज्या वनस्पती त्या वनस्पती घेऊन आम्ही एक रॅबिटचं मॉडेल डेव्हलप केलं. त्याच्यामध्ये क्लोरप्रोपामाइड नावाचा एक ड्रग ॲलोपॅथिक सायन्सचा तो त्याच्यामध्ये स्टँडर्ड म्हणून वापरला आणि सुंदरपैकी ते काम सुरू केलं. आमच्या औषधाला पण फार चांगले रिझल्ट मिळाले. ब्लड शुगर लोअर झाली. पण ज्यावेळेला आम्ही एक एक अॅनिमल सॅक्रिफाईस करत गेलो, त्यांच्या लिव्हरच्या, किडनीच्या ज्यावेळेला बायोप्सी करून त्याचा जो पॅथॉलॉजिकल स्टडी असतो तो केला, तेव्हा असं लक्षात आलं की ब्लड शुगर जरी कमी झालेली आहे पण हे जे ऍडव्हर्स इफेक्ट ह्या अवयवांवर झालेत ड्युरिंग द स्टडी ते मात्र रिकव्हर झालेले नाही. पेशंटची साखर कमी आहे पण हे कुठेही रिकव्हर झाले नाही. मग त्यावेळेला आमच्या संशोधनातला सगळ्यात महत्वाचा टप्पा की फक्त रक्त शर्करा कमी करणे म्हणजे मधुमेहाची ट्रीटमेंट नाही. मग त्याच्या अनुषंगाने होणाऱ्या इतर अवयवांचा सुद्धा याच्यात विचार केला गेला पाहिजे. आणि मग तुम्ही म्हणता की त्या पद्धतीने आमचा मधुमेहाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मधुमेह होतो म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना असेल की मधुमेहाचा जो जिथून याची सुरुवात आहे तो आहे आपला स्वादुपिंड. 95% हा जो पार्ट आहे हा आपल्या पचन संस्थेला मदत करण्यासाठी आहे आणि 5% जो भाग आहे तो संप्रेरक म्हणजे हार्मोन क्रिएट करतं. त्याच्यामध्ये इन्सुलिन, ग्लुकागॉन, सोमॅट्रोफिन असे इतर हार्मोन्स आहेत. आपल्या दृष्टीने महत्वाचा संप्रेरक म्हणजे इन्सुलिन. इन्सुलिनचं नेमकं कार्य काय आहे? आपण जे अन्नपदार्थ खातो त्या खाल्लेल्या अन्नपदार्थाचं पचन होतं, त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं, ते पोटातून जठरातून आपल्या रक्ताभिसरणामध्ये येतं. हवे ते द्रव्य, हवे ते घटक सर्व शरीरातल्या पेशींना देणं हे त्यांचं मूळ कार्य आहे.
रक्तातून आल्यानंतर सर्व पेशींच्या चयापचय क्रियासाठी ग्लुकोज अत्यंत गरजेचं आहे. अगदी साध्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर ग्लुकोज इज अ पेट्रोल. कारण ग्लुकोज पासूनच पेशीमध्ये एक मायटोकॉन्ड्रिया नावाचा एक छोटा अवयव असतो, ऑर्गेनल असतं. त्या अवयवामध्ये त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि एटीपी नावाची एक एनर्जी क्रिएट होते. इट इज अ फायनल एनर्जी फॉर अवर बॉडी. आता होतं काय मधुमेहामध्ये, रक्तात तर साखर आलेली आहे, म्हणजे ग्लुकोज आलेली आहे, पण रक्तातली साखर त्या पेशींमध्ये नेण्यासाठी मधला जो दुवा आहे तो आहे इन्सुलिन. आणि हा इन्सुलिनची मात्रा कमी झाल्यामुळे किंवा इन्सुलिनला जो रिस्पॉन्स द्यायला पाहिजे त्या पेशींनी त्याची सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे रक्तातली साखर पर्यायाने पेशीत जात नाही. मग मधुमेहाकडे बघायचं असेल तर दोन दृष्टीने बघायला पाहिजे. एक तर रक्तातली साखर वाढल्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि पेशींमध्ये साखर न गेल्यामुळे होणारे दुष्परिणाम. दुहेरी दुष्परिणाम एकाच वेळेला होतात. मधुमेह कमीत कमी 2 ते 2.5 वर्ष सायलेंट असतो. TC नंतर साधारण वर्षातून एकदा प्रत्येकाने साखर तपासावी. अर्लियर स्टेजमध्ये डिटेक्ट झाला म्हणजे रक्तातली साखर आहे मॅक्झिमम 140 मिलीग्रॅम पर डेसिलिटर. 140 मिलीग्रॅमच्या आत एक असेल म्हणजे तो डायबेटिक नाही असं नाही, तर 110-120च्या वर जायला लागला म्हणजे आम्ही त्याला प्री डायबेटिक म्हणतो. म्हणजे भविष्यात मधुमेह होऊ शकतो. मानसिक आणि शारीरिक तणावातून अशा प्रकारचे काही केमिकल्स रिलीज होतात आणि मग ते जे अतिसंवेदनशील अवयव आहेत, हृदय आहे, किडनी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वादुपिंड, एक्झोक्राईन आणि इंडोक्राईन दोघी फंक्शन करणारी किंवा दोघी कार्य करणारी एकुलती एक ग्रंथी आपल्या शरीरात आहे ती म्हणजे स्वादुपिंड. अनुवंशिकतेमुळे येणाऱ्या मधुमेहाची संख्या कमी आहे. ही व्याधी आहे, हा रोग नाही. जेव्हा रोग असेल त्यावेळेला काय होईल की त्याला से फॉर एक्झाम्पल मलेरिया घ्या, टायफॉइड घ्या, त्या रोग जंतूंचा जो त्याच्यावर प्रादुर्भाव झालाय त्यासाठी मी त्याला अँटीबायोटिक दिलं तर तो रोग कालांतराने निघून जाईल, तुम्ही पूर्ववत व्हाल. इथे ही व्याधी आहे. फॉर एक्झाम्पल हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब. मग ह्या व्याधीमध्ये आपल्यामध्ये बदल करायला पाहिजेत. इथे काय काळजी घ्यावी याच्या आधी मी संक्षिप्त अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो की रक्तातली साखर वाढल्यामुळे आपल्या संपूर्ण रक्ताभिसरणामध्ये जास्त साखर असलेलं रक्त प्रसारित होतं किंवा ते प्रवाहित होतं आणि मग पेशींमध्ये तर जात नाही कारण तिथे इन्सुलिन नाही. पण असे काही अवयव आहे ज्याच्यामध्ये इन्सुलिनची दादागिरी नाही. उदाहरणार्थ माझ्या डोळ्याचा रेटिना, दृष्टीपटल, पूर्ण नर्व्हस सिस्टीम, ब्रेन आणि पूर्ण न्यूरॉन्स, नंतर किडनी आणि आपली जी रक्तवाहिनी असती तिथले मसल्स, याच्यामध्ये इन्सुलिनचा काही संबंध नाही. मग आता असं विचार करायचा असं रक्तातली साखर वाढली असेल, कोणाची 300 असेल, 400 असेल मिलीग्रॅम पर डेसिलिटर, मग इतकं साखर असलेलं रक्त इथं प्रवाहित होत आहे. आणि मग अशा प्रकारचं रक्त प्रवाहित झाल्यामुळे त्या ठिकाणी जे जे प्रोटीन्स मिळतात त्या प्रोटीन बरोबर या ग्लुकोजचं ग्लायकोसिडेशन होतं आणि त्या ग्लायकोसिडेशन झाल्यामुळे रक्तातले जे LDL असतं, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स, परत हे पण प्रोटीनच आहेत, विदाऊट नॉन एन्झायमॅटिक हे ग्लायकोसिडेशन होत असतं आणि त्याला कोणाची मदतीची गरज नाही. ग्लुकोज असेल मोठ्या प्रमाणात असेल तर ते प्रोटीन बरोबर त्याचं ते बाइंडिंग करतं आणि ह्या LDL बरोबर त्याचं बाइंडिंग झाल्यामुळे कालांतराने तिथे ते लिपिड म्हणजे स्निग्ध पदार्थ साचायला लागतो रक्तवाहिनीमध्ये आतून आणि त्याचं पुढे अथेरोस्क्लेरोसिस मध्ये रूपांतर होतं. म्हणजे कारण ती आतून सगळं त्या तुपाचा, साध्या भाषेत तुपाचा थरच असतो, ती जी रक्तवाहिन्यात त्या कडक होत जातात, त्याची इलेक्ट्रिसिटी जाते आणि म्हणून बघा की डायबेटिक पेशंटला ऑलवेज ब्लड प्रेशर असतंच, थोड्या कालांतराने का ते येतच. तर सगळ्यात महत्वाचं की तुमचा डायबिटीस डिटेक्ट झाला मग जगातलं काही हो, तुमचं दर महिन्याला जर तुमची रक्त शर्करा ही 200च्या जवळपास असेल म्हणजे 180 ते 220, 225, तर तुम्ही दर महिन्याला न चुकता 1 तारखेला रक्त शर्करा तपासलीच पाहिजे. आणि ती कशी माझी रक्त शर्करा 140च्या खाली येईल याची मी काळजी केली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं कोणते ऍट एनी कॉस्ट युअर ब्लड शुगर शुड नॉट रेज मोर दॅन 140. ती कमी कशी येईल, लवकरात लवकर कशी येईल, ही सगळ्यात पहिली काळजी त्यांनी केली पाहिजे. कारण जर रक्त शर्करा वाढणार नाही तर यू आर डायबेटिक, नो प्रॉब्लेम, तुम्ही मधुमेही आहात, पण तुमचे कॉम्प्लिकेशन्स वाढणार नाही. आणि आज मधुमेही रुग्ण हा मधुमेहामुळे ग्रासलेला नाही. 100 रुग्णांना विचारलं का रे बाबा तुला बरं व्हायचंय का, त्यातले ते म्हणतील आम्ही नाही बरं झालं तर चालेल, पण जगण्याचं जे मी ज्याच्याने मला सहज जगणं होईल, त्याच्याने मी परमेश्वराने मला दिलेल्या आयुष्याचा उपभोग करू शकेल आनंदाने, असं मला आयुष्य दिलं तरी त्यांना स्वर्ग मिळाला. आता आधी कोंबडं आधी अंड असा प्रकार इथे होतो. मधुमेहामुळे अशक्तपणातून अशक्तपणा झाला की तो फिरत नाही. पण थोडंसं निश्चय करून जर रोज सकाळी पेशंट फिरला, आपल्या आहारावर नियंत्रण ठेवलं, मधुमेहामध्ये पॉलिप्रिस्क्रिप्शन होतं. म्हणजे काय होतं की काही कारणात परिणाम होत नाही तो लगेच डॉक्टर बदलतो. प्रत्येक वैद्य, प्रत्येक डॉक्टर आपल्या परीने मेहनत करत असतो. तर तुम्ही तुमच्या अडचणी त्या डॉक्टरांना सांगा, पण एका डॉक्टरकडे दुसरीकडे गेला तर दुसऱ्या डॉक्टरला परत तुमच्या शरीराचा अभ्यास करायला तेवढा वेळ लागतो.
हे मधुमेह रुग्णांनी करू नये. आणि सगळ्यात महत्वाचं हे शरीराबद्दल बोललो, पण मनाचा जो ताण आहे तो जो तुम्ही कंट्रोल ठेवला तर ब्लड शुगर ही 50% त्याचं साखर वाढण्याचं कारण मानसिक तणाव आहे. मग आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की मी मधुमेही आहे आणि मला सुरळीत आणि चांगलं आयुष्य जगायचंय, सुदृढ आयुष्य जगायचंय, तर मनाचा ताण हा वेगवेगळ्या प्रकारे घालवतात. तो जो आपण घालवला ओमेगा-3 फ्री फॅटी ऍसिडमुळे हाय डेन्सिटी लिपिड जे आपल्या गरजे अतिशय उत्तम आहे ते वाढतं. आणि ते वाढलं की आपोआप लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल किंवा लिपिड ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक किंवा इतर गोष्टी निर्माण होतात त्याचं प्रमाण आपोआप कमी होतं. हायपोग्लायसेमिक एजंट जे ॲलोपॅथिक ड्रग्ज आहेत, ग्लुबेनकामेड किंवा डावोनिल आपण ज्याला म्हणतो, ग्लायनेज म्हणतो, तर याच्यामध्ये जर तुम्ही काही कारणास्तव तुमचं जेवण कमी झालं, डोस तर तुम्हाला सांगितले डॉक्टरनी ही गोळी आणि ही गोळी जेवणाच्या आधी घ्यायची, पण काही कारणास्तव जेवण कमी झालं किंवा काही कारणास्तव तुम्हाला डायरिया झाला आणि खाल्लेले पदार्थ निघून गेले, पण ते आपल्या सर्वसाधारण लक्षात न येण्यामुळे किंवा इन्सुलिन थेरपीवर पेशंट असतो, तर हे औषधांचं जे कार्य आहे दे आर हायपोग्लायसेमिक एजंट, रक्त शर्करा कमी करणे. आणि अचानक जर रक्त शर्करा कमी झाली तर ते जीवाला घातक आहे. रक्त शर्करा वाढली तर हळूहळू दुष्परिणाम होईल, पण एका ठराविक लेवल म्हणजे 60 मिलीग्रॅम पर डेसिलिटर याच्या खाली जर रक्त शर्करा गेली तर रक्त शर्कराशिवाय आपला ब्रेन 3 मिनिटापेक्षा जास्त कार्य करू शकत नाही, कोमात जाईल पेशंट. पेशंटला अचानक छातीमध्ये धडधड झाल्यासारखं वाटणं, विनाकारण त्याच्या छातीवर प्रेशर येणं, डोळ्यासमोर काजवे चमकल्यासारखं वाटणं, अंधारी येणं, अशा प्रकारचे जर लक्षण असतील, दरदरून घाम सुटणं अचानक, तर हे सगळे हायपोग्लायसिमिया रक्त शर्करा कमी झाल्याचे लक्षण आहेत. आणि यावेळेला मग पटकन त्यांनी आपल्याजवळ असलेली साखरेची पुडी किंवा औषधाच्या चॉकलेट लिमलेटच्या गोळ्या ते त्यांनी पटकन त्यावेळेला घ्यावं. आणि मग हायपोग्लायसिमियाच होता का हे कसं शोधायचं, तर ते पोटात टाकल्याबरोबर इमिजिएट फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्हाला जर बरं वाटलं तर मग याच्यामध्ये लक्षात येतं की तुम्हाला नक्की हायपोग्लायसिमिया होता. की तुम्ही यातलं औषध जे आहे, हो, वेगळं औषध हर्बल मेडिसिन ते विकसित करण्यात यश मिळवलं, ते नेमकं काय आहे आणि ते कशा प्रकारे काम करतं? फक्त रक्त शर्करा कमी करणे म्हणजे मधुमेहाची ट्रीटमेंट नाही. त्या दृष्टिकोनातून आम्ही असा विचार केला की असा कोणत्या कोणत्या अवयवावर मधुमेहाचा दुष्परिणाम होतो. मग ते आहेत आपले मुख्यत्वे करून डोळा, मज्जासंस्था, मूत्रपिंड आणि हृदय. तर ह्या अवयवांवर प्रामुख्याने दुष्परिणाम मधुमेहाचा होतो. काही लैंगिक समस्या किंवा इतर सगळ्या गोष्टी याच्यातून निर्माण होतात. तो परत मज्जासंस्थेचा संबंध आला. या हायपोग्लायसेमिक ड्रग बरोबर रक्त शर्करा कमी करणाऱ्या वनस्पतींबरोबर आम्ही अशा वनस्पती जवळपास 256 वनस्पतींचा आम्ही अभ्यास केला. त्या गोष्टीचे अॅनिमल मॉडेल्स डेव्हलप केले आणि मग त्या वनस्पती त्याच्यातून बेस्ट ऑफ 6 प्लांट्स आम्ही निवडले जी रोगप्रतिकारक शक्ती तुमचं स्टॅबिलाइज करेल. त्याला आम्ही वैद्यकशास्त्रामध्ये इम्युनोमॉड्युलेटर्स म्हणतो. अशी पण एक वनस्पती त्याच्यामध्ये घेतली की ज्या माध्यमातून आपल्याला संभावित होणाऱ्या दुष्परिणामांचे प्रिव्हेन्शन करता येईल. आणि असं एक पॅकेज क्रिएट केलं. मग त्याचे परत अॅनिमल स्टडी करण्यात आली, प्रीक्लिनिकल स्टडी करण्यात आली. अतिशय सुंदर त्याचे रिझल्ट्स आले. मग नुसतं प्रीक्लिनिकल करून थांबून चालत नसतं, तर आम्ही ह्युमन व्हॉलंटिअरवर काम करायला सुरुवात केलं जळगाव येथेच. माझी बहीण डॉक्टर अपर्णा नांदेडकर, ती पण माझ्या रिसर्चमध्ये को वर्कर आहे. तिने तिच्या क्लिनिकमध्ये हे काम करायला सुरुवात केलं. आम्हाला असं वाटलं की आम्हाला पेशंटची संख्या कमी पडेल की काय, पण हळूहळू महिन्याभरामध्ये आमचे जे आम्ही 1 पेशंट म्हणून सुरुवात करतो, महिन्याभरामध्ये 40 पेशंट्स आलेत. ते येण्याचं कारण असं होतं की एकाला रिझल्ट मिळाला की त्याने दुसऱ्याला सांगितलं आणि वाढत वाढत आज आम्ही आजपर्यंत 10,000हून अधिक रुग्णांना भारत आणि भारताबाहेर ट्रीट केलेलं आहे. आणि आजही 5,000हून अधिक रुग्ण हे आमचं औषध घेत आहेत. पण पेटंट घेतलं का तुम्ही त्या औषधाचं? एक दिवस आम्हाला असं वाटलं की फक्त भारतीय पेटंट न घेता वर्ल्ड वाईड पेटंट घेऊ. वर्ल्ड वाईड पेटंटचं काम सुरू केलेलं आहे. एक आंतरराष्ट्रीय परिषद होती स्वित्झर्लंडला, ज्युरिचमध्ये अरेंज झालेली होती. परिषदेचा उद्देशच हा होता की चॅलेंजेस इन द न्यू मिलेनियम. त्यांनी जगातले सर्व क्रीम सायंटिस्ट बोलवले होते. 56 कंट्रीज मधून तिथे रिप्रेझेंटेटिव्ह होते. 10 दिवसाची ती कॉन्फरन्स होती आणि भारतातून 4 लोक गेली होती. त्यापैकी मी आणि माझी बहीण दोघांनी आपल्या भारताला रिप्रेझेंटेशन केलं. आणि तिथे हा डायबिटीसचा जो प्रबंध होता तो आम्ही तिथला सादर केला. तिथे पण मोठ्या प्रमाणामध्ये अप्रिशिएशन झालं. तिथे 600 रिसर्च पेपर्स होते आणि त्या 600 रिसर्च पेपर्स पैकी जवळपास 60% प्लांट हे इंडियन होते. मात्र 600 पैकी 360 इंडियन सायंटिस्ट नव्हते. मोजून 4 बोटावर मोजणे इतके इंडियन सायंटिस्ट तिकडे गेलेले होते. कोणी इटालियन व्यक्ती सदाफुलीवर, विन्का रोझियावर पेपर प्रेझेंट करतंय, कोणी आपल्या नीमवर, अझारॅक्टा इंडिकावर पेपर प्रेझेंट करतंय, कोणी अश्वगंधावर किंवा रेसर पाईन म्हणजे सर्पगंधावर काम करतंय. मग त्यावेळेला अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. त्यावेळेला इनफॅक्ट आम्हाला प्रोफेसर युनरिच म्हणून आहेत ऑस्ट्रियाचे, त्यांनी आम्हाला पोस्ट डॉक्टरेट देऊ केली. तुम्हाला की हे काम आमच्याकडे करा. पण आम्हाला असं वाटलं की याचं क्रेडिट आपल्या देशाला मिळणार नाही.
प्रचंड त्रास होतोय, मोठं स्ट्रगल आहे, आर्थिक पाठबळ आमच्याकडे नाही किंवा कोणाचं वरद असतं नाही, तरी पण आम्ही सातत्याने हे काम चालू ठेवलेलं आहे आणि आम्हाला दाखवून द्यायचं की भारतातली मंडळी काम करू शकतात. आता इथे दुसरं एक तुम्ही जे काम केलेलं आहे हिरोशिमा स्कूल ऑफ मेडिसिन बरोबर, ते नेमकं काय आहे? वाघाटी नावाची एक वनस्पती जी उपेक्षित वनस्पती आहे आणि म्हणून आम्ही त्यात संशोधन करायला घेतलं होतं आणि त्या मुळांवर आज पावलं जगामध्ये काम झालेलं नव्हतं, कुठेच नाही. काम करताना आम्हाला असं आढळलं इट इज अ व्हेरी गुड अँटी इन्फ्लेमेटरी, म्हणजे संधिवातासाठी ते संजीवनी ठरणार आहे. त्याच्यावर आम्ही न राहता त्या वनस्पतीतून एक स्वतंत्र अल्कोलाइड म्हणजे एका सिंगल कंपाऊंडमुळे ही ऍक्शन आहे असा कंपाऊंडची अथक परिश्रम करून आम्ही स्वतंत्र केला. त्यात तो स्वतंत्र करत असताना ज्या ज्या टेक्नॉलॉजी लागत होत्या किंवा जसं C13 NMR आहे, ही टेक्नॉलॉजी जपानमध्ये मोठ्या प्रमाणात विकसित आहे म्हणून बायोएसए करावा लागतो जो इंडियात होऊ शकत नाही. प्रोफेसर यामासाकी म्हणून आहेत जे हिरोशिमा स्कूल ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर आहेत, त्यांच्याशी आम्ही कोलॅबोरेट केलं आणि मग काही स्टडी इंडियात आणि काही स्टडी तिथे असं जॉईंटली हे प्रोजेक्ट कम्प्लीट केलं. त्यांचा आपला सपोर्ट होता फक्त आणि एक नवीन स्वतंत्र मॉलिक्यूल आयसोलेट करू शकलो. त्याचं स्ट्रक्चर इल्युस्ट्रेशन केलं, त्याचे फार्माकोलॉजिकल स्टडीज केल्या आणि तो मॉलिक्यूल ह्या आंतरराष्ट्रीय परिषद स्वित्झर्लंडलाही मांडला होता. त्याचा संपूर्ण डेटा मांडला होता, NMR मास वगैरे, आणि तिथेही अप्रिशिएट झालं आणि त्या सायंटिफिक कॉन्फरन्सने सुद्धा त्याला ऍक्सेप्टन्स दिलं की येस दिस इज अ न्यू मॉलिक्यूल आणि त्यांच्या प्रोसिडिंग मध्ये त्याची नोंद केली गेली. आयुष्याचा उद्देशच आहे की संघर्षाशिवाय उत्कर्ष नाही आणि मी देवाचे आभार मानतो की त्यांनी मला ह्या माध्यमातून संघर्ष करायला दिला. आजची जगाची संपूर्ण जगाची ऍक्सेप्ट करण्याची भाषा ही आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे आहे. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की मान्य, हे सगळं मान्य. त्यावेळा तुम्ही असं पण म्हणाल की बुवा आमच्या पद्धतीने आम्ही परफेक्ट आहोत तर आम्ही तुमच्या पद्धतीने का सांगावं, हे पण मला मान्य. पण आज जर आपल्या भारतीय वैद्यकशास्त्राला आपल्या जगामध्ये आपल्याला स्थान निर्माण करायचं असेल तर काही काळापर्यंत का होईना आपल्याला त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे. बघा हे जर करता करता असं होईल की जग आपली भाषा बोलायला लागेल. कारण त्या कॉन्फरन्समध्ये चायनीज हर्बल मेडिसिनला मोठ्या प्रमाणात महत्व दिसलं पण आयुर्वेदाबद्दल बोलणारे किंवा आयुर्वेदिक कन्सेप्ट बद्दल मानणारं कोणी नव्हतं. आपल्याला आपण जे म्हणणं आहे ते प्रूव्ह केलं पाहिजे, सिद्ध केलं पाहिजे आणि तसं जर आपण करू शकलो तर पीपल विल हॅपीली ऍक्सेप्ट इट, कारण तेही थकले आहेत. मधुमेहासंबंधीचा तो तुमचा थॉट आहे, त्याच्यावरचं संशोधन आहे, आयुर्वेद आणि हर्बल मेडिसिन बद्दलचा तुमचा दृष्टिकोन आहे, हा आमच्या ईटीव्हीच्या प्रेक्षकांसाठी खास इथे येऊन मांडलात त्याबद्दल ईटीव्हीच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. कार्य आदर्श राष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर रविंद्र यशवंत नांदेड़कर, जळगांव, महाराष्ट्र. आपने कानून और शास्त्रीय संगीत में स्नातक और प्राकृतिक चिकित्सा पद्धति कंप्यूटर एप्लीकेशन में डिप्लोमा किया है. आप फार्मेसी कॉलेज के प्रिंसिपल हैं और डायबिटीज पर विशेष फोकस के साथ अनुसंधान